तर नमस्कार बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला सगळी खरी माहिती समजणार आहे, कारण शेवटी एक जबरदस्त अपडेट आहे। चला तर सुरू करूया। बहिणींनो, तुमच्या मोबाईलवर 1,500 रुपयाचा मेसेज आला होता ना, पण आता मोठा प्रश्न, फक्त 1,500च का की अजून काही येणार आहे? कारण सध्या राज्यभरात एक मोठी हालचाल सुरू झालेली आहे। काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेत, अजून काहींना 1,500 आलेत आणि काही अजून वाट पाहत आहेत। तर इथे पाहू शकता, मग नक्की चाललंय काय? खरी गोष्ट अशी आहे, मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते आता एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजेच 1,500 प्लस 1,500 एकूण 3,000 रुपये थेट खात्यात जमा होत आहेत। पण सगळ्यांना एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत। पहिल्या टप्प्यात जवळपास 35 लाख महिलांना पैसे मिळत आहेत, म्हणूनच काहींना आधी, काहींना नंतर आणि काहींना अजून थांबावं लागणार आहे। आता इथेच येते सगळ्यात महत्त्वाची अट, फक्त ज्या महिलांनी KYC पूर्ण आहे त्यांनाच मिळत आहेत पैसे, आणि ज्यांचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे प्लस आधार लिंक आहे त्यांनाच फायदा मिळणार आहे। आता लक्ष द्या, जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर घाबरू नका, कारण पुढील 72 ते 96 तासांमध्ये पैसे येऊ शकतात। पण तरीही पैसे का थांबतात? कारण ऐका, KYC अपूर्ण असेल, बँक खाते बंद असेल, आधार लिंक नाही आणि अर्ज पेंडिंग असेल तर तुम्हाला हप्ता पडू शकत नाही। यापैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तरी पैसे तुमचे अडकू शकतात, म्हणून लगेच हे काम करा। कोणते काम? पहा, बँकेत जाऊन खाते ॲक्टिव्ह आहे का हे चेक करा, आधार लिंक तपासा आणि KYC पूर्ण आहे का ते पहा। आता इथे सगळ्यात मोठे अपडेट, पुढील टप्प्यात अजून मोठ्या प्रमाणात पैसे येणार आहेत। एकही पात्र महिला वंचित राहणार नाही आणि पुढचा हप्ता देखील लवकरच सुरू होणार आहे। तर म्हणजेच काय, आज 1,500 किंवा 3,000, उद्या अजून पैसे येण्याची शक्यता आहे। तर येथे पाहू शकता, म्हणून बहिणींनो, मोबाईलचे मेसेज सतत चेक करत राहा, कधी तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात। आता तुमच्यासाठी एक छोटं काम, तुम्हाला किती पैसे आले, 1,500, 3,000 किंवा अजून आले नाही, कमेंटमध्ये नक्की लिहा। ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही माहिती तुमच्या इतर बहिणींना नक्की शेअर करा, कारण त्यांना ही अपडेट माहिती असणे खूप गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।